तर बेलवडी इथं तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला गोल रिंगण सोहळा पार पडला। वारीतला रिंगण सोहळा म्हणजे वारकऱ्यांसाठी एका अर्थानं पर्वणी असते। पालखीभोवती धावत प्रदक्षिणा घालणारे टाळकरी, विणेकरी, वारकरी हे दृश्य खरं तर आयुष्यभर डोळ्यात साठवून ठेवावं असंच असतं। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं हे पहिलं गोल रिंगण आपण बघताय माझ्या मागं। जे भगवा पताकाधारी मंडळी आहे, वारकरी आहेत, ते किती अगदी वायू वेगाने या ठिकाणी धावताना पाहायला मिळत आहे। सुरुवातीला या बेलवाडीमध्ये होत असलेल्या सकाळच्या प्रहारातल्या सगळ्यात मोठ्या अशा गोल रिंगणामध्ये पहिल्यांदा मेंढ्यांचं रिंगण झालं आणि आता आपण बघतोय की भगवा पताका घेतलेली मंडळी या ठिकाणी धावून हे रिंगण पूर्ण करत आहे। तर या आजच्या आषाढी वारीमध्ये, यावेळेसच्या आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांची संख्या वाढताना पाहायला मिळते। खरं तर सुरुवातीला 2 दिवस पाऊस असल्यामुळे देहू आळंदीहून प्रस्थान होणाऱ्या या सगळ्या महाराष्ट्रातून येणाऱ्या ज्या पालख्या आहेत त्यांना पुण्यातून प्रस्थान ठेवण्यात आलं आणि त्यात सहभागी झालेले वारकऱ्यांची संख्या फार मोठी आहे आणि आपण बघतोय की कशा प्रकारे भगवा पताका खांद्यावर घेतलेली ही सगळी मंडळी अगदी धावून हे रिंगण पूर्ण करतायत। या रिंगण प्रथेमध्ये प्रत्येक जण म्हणजे आता मी तुम्हाला दाखवतोय हे भगवा पताकाधारी आहेत, ज्यांचं दुसऱ्यांदा हे धावतायत। यानंतर पुन्हा तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला बाजूला उभ्या आहेत, त्याचप्रमाणे टाळकरी आहेत, त्यानंतर मृदंग चालक आहेत किंवा मृदंग वादक आहेत। या पद्धतीनं सगळ्यात शेवटी मानाचा अश्व या रिंगण सोहळ्यामध्ये धावेल आणि रिंगण सोहळ्यामध्ये धावल्यानंतर तो रिंगण सोहळा पूर्ण होईल। खरं तर हा रिंगण सोहळा बघण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि अनेक वरिष्ठ नेते या ठिकाणी आल्याचं चित्र आपण पाहायला मिळतं आणि बघतो आपण की बेलवाडी इंदापूर तालुक्यामध्ये, खरं तर इंदापूर तालुक्यामध्ये एकूण 2 रिंगण सोहळे पाहायला मिळतात, एक बेलवाडीमध्ये आणि दुसरं इंदापूरमध्ये। अशा आता इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे शेवटचा आठवडा खरं तर राहिला आहे आषाढी वारीतला आणि या शेवटच्या काळामध्ये वारकऱ्यांसाठी पर्वणी असणार आहे ती अशा रिंगण सोहळ्याची। कॅमेरामन अक्षय करमाळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बेलवाडी।